रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बऱ्याच ठिकाणी खूप गंजावरच्या दौरा पाहायला मिळतोय. कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद ज्या पद्धतीने मिळतोय मतदारसंघातील मतदारांचा, शिवसेना, काँग्रेस, शरद पवार साहेबांची NCP, जनता दल, आम आदमी पार्टीचे सगळे पदाधिकारी ज्या पद्धतीने माझ्या प्रचारासाठी प्रयत्न करतात, मेहनत करतायत आणि त्या सर्वांना पाहिल्यानंतर मतदारांसुद्धा एक आपला माणूस, साधा सरळ माणूस या भावनेने मला आशीर्वाद देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात. ते पाहिल्यानंतर हे सगळं मला आनंदित तर होतोच, पण विजय तर मिळवायचाच, पण एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देणाऱ्यांचे उपकार पुन्हा एकदा जनसेवेच्या माध्यमातून मला फेडायचे आहेत याचं भान मी मनामध्ये ठेवून वागतोय. सर 28 तारखेला उद्धव ठाकरे येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या कोणकोणत्या सभा असणार आहेत, कशी तयारी सुरू आहे? नाही, रत्नागिरीमध्ये स्विमिंग पूलच्या त्या मैदानावर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होईल. आघाडीचे सुद्धा जिल्हा स्तराचे आणि इतर मान्यवर नेते असतील आणि ते विजयाचा पहिला पुकार त्या रत्नागिरीच्या सभेतून करतील आणि 3 मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील. त्याच दिवशी दापोलीत सुद्धा सभा होण्याची शक्यता आहे का उद्धव ठाकरेंची? मला त्याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही आहे. त्याच दिवशी कदाचित मनसे सुद्धा या ठिकाणी सभा घ्यायचं आयोजन करत आहे. शिर्के सुद्धा सभा होणार आहे. कदाचित राज ठाकरे सुद्धा त्या सभेला. ठीक आहे, मोर नाचतं पण तुडतुडं नाचतं. फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. कोणाचा पाठिंबा देत आहे, कोणाची तळी उचलत आहे त्याचं भान ठेवा. आज मुंबई गुजरातला जोडण्याचं कपट कारस्थान चाललं असताना, मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करायचं कपट कारस्थान चाललं असताना, ह्या गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण पूर्णपणे संपवण्याचं कपट कारस्थान चाललं असताना, अशा या कपटी लोकांची साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. भाजप नेते काल विनोद तावडे रत्नागिरी दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळी त्याने असं म्हटलेलं आहे की बाळासाहेबांचा फोटो आणि नाव लावण्याचा अधिकार आम्हाला आहे. पण ह्या नारायण राणेंच्या पत्रकावरून तो गायब केला आहे. नारायण राणेंच्या पत्रकावर ज्या नारायण राणेंना किंवा भाजपच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, ते एकनाथ शिंदे नेहमीच बाळासाहेबांचा जयघोष करतात, स्वर्गीय आनंद दिघेंचा जयघोष करतात. त्या बाळासाहेबांचं आणि आनंद दिघे साहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो ह्या पत्रकावर नाही, हे दुर्दैवी जर असलं तर त्याचा गांभीर्याने विचार ह्या महाराष्ट्रातली जनता करेल. नारायण राणे म्हणाले होते की मी निवडून आलो तर मला परत एकदा मंत्रिपद मिळेल, तर पण विनायक राऊतांना काय मिळणार असं? विनायक राऊत मंत्रिपदासाठी हपापलेला नाही आहे. विनायक राऊत तुमच्यासाठी सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे. माझी निष्ठा आणि माझी श्रद्धा माझ्या पक्ष नेतृत्वाबरोबर आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदाराची ही माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि मंत्रिमंडळ काय दिवे लावलेत, जे 35 वर्षात तुम्ही काय केलं नाही ते आता काय करणार आहात? नाशिकचा तिढा अजून सुटत नाहीये. नाशिकच्या विरोधी महायुती अजून काही निर्णय घेऊ शकत नाही. कदाचित त्या ठिकाणी ओबीसी नेत्याचा शोध, वेगळ्या नेत्याचा शोध या ठिकाणी सुरू झाला पाहिजे. मला फार काय नाशिकबद्दल भाष्य करायचं नाही, पण एक मात्र नक्की की ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिंदे गटाला बाहेर फेकलं जाईल. अजितदादा पवारांना सुद्धा म्हणजे त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर फेकलं जाईल आणि भाजप स्वतः एकटी लढेल आणि हे दोघांना लटकवणार आहे.